आत्मामालिकचे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करत असून खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे। बहुतेक खेळ प्रकारामध्ये तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर बहुसंख्य विद्यार्थी यशवंत ठरले असून राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे। याच पार्श्वभूमीवर आत्मामालिकच्या विद्यार्थ्यांनी खो खो शालेय स्पर्धेमध्ये 2 सुवर्ण पदक प्राप्त केले। ऐतिहासिक, नेत्रदीपक आणि अभिमानास्पद ही कामगिरी असून 67व्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धा रांची, झारखंड या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या। त्यामध्ये 1 ते 5 फेब्रुवारी 2024 या कालखंडामध्ये संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघामध्ये आत्मामालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलाचे 2 विद्यार्थी होते। त्यामध्ये जितेंद्र वळवी आणि उमेश वळवी या 2 विद्यार्थ्यांचा समावेश होता। राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये अत्यंत अटीतटीच्या सामन्यात उत्तर प्रदेशला पराभूत करून सुवर्णपदक या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलाय। या विद्यार्थ्यांना रवींद्र नेंद्रे, गणेश मस्के, अण्णासाहेब गोपाळ आणि अर्जुन केकडे सर यांचं मार्गदर्शन लाभलंय। यशवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप अभिनंदन केलंय आणि मुलांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच क्रीडा व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, शालेय व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, पटेल माई मॅडम, प्राचार्य माणिकजी जाधव सर, प्राचार्य निरंजनजी डांगे सर आणि संकुलाचे सर्व प्राचार्य, क्रीडा शिक्षक यांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठार।